हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे न दाता। हॅलो रुद्र, तेवढ्या फ्लाईटचे तिकीट्स घेऊ. एअरपोर्टला लवकर पोहोचशील. 2 तासामध्ये माझी फ्लाईट आहे. नीड टू रॅप अप दिस वर्क फास्ट. मी जस्ट लोकेशनला पोहोचले. विश्वास कमजोर होना, दूर अज्ञान के मोह अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम। येतो मॅडम, चालेल. बाकीचे भरून टाका लवकर. चला. एक्सक्यूज मी सर, मला मोराळकर सरांना भेटायचं आहे. भेटतील का ते? सर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले, येतील काही वेळात. या सर, बसा. काय करायचंय? ॲडमिशन घ्यायचं होतं. हो का? कोणत्या क्लाससाठी? 10वी. मुलगा आहे की मुलगी? मुलगी आहे. इथे एंट्री करा. एक्सक्यूज मी सर, अजून वेळ लागणार आहे का सरांना? हो मॅडम, अजून थोडा वेळ लागेल. सर इज ऑन द वे. येतीलच. वुड यू लाईक टू हॅव सम कॉफी ऑर टी? नो मॅम, थँक्स. ओके, वेलकम मॅम. परी, अगं ती आग तू सिगरेटला लावतीयस, पण जळतंय तुझं आयुष्य याच्यानं. याचं भान ठेव जरा. काय झालं, लय परेशान दिसतेस तू. काय अडचण आहे का? तुला काही जर मदत लागत असेल तर सांग मला. जी काही मदत लागत असेल ना, मी करेल तुला. मी मोराळकर सरांचा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते, पण ते कुठेतरी बाहेर गेलेत. आता कोण मला त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगणार? काहीच कळत नाही. बस एवढंच ना? अगं मला विचार ना, मला सगळं माहिती आहे त्यांच्या आयुष्याबद्दल. मी त्यांचं सगळं कार्य सगळं तुला समजून सांगतो. मोराळकर सर ते आत्ता झाले. पहिले होता तो आमचा आबा. आबा? आबा. अरे माठ्या, एवढा सोपा लसावी मसावी येत नाही तुला? रश्मी बेटा, मार पुन्हा एकदा कानाखाली त्याच्या. सर परत? हो, पुन्हा एकदा मार त्याला. मुलीकडनं मार खाल्ल्यावर अक्कल येईल या माठ्याला. शांत बसा रे. रश्मी बेटा, हा घे खडू आणि सोडून दाखव या माठ्याला.
तुला ना आज शाळेत जे काही घडलं ते चांगलं झालं. पाटील सरांनी असं नव्हतं करायला पाहिजे. ते तुला समजून पण सांगू शकत होते. चक्क मुलीला मारायला लावलं. जाऊ दे बाब्या, होतच राहतो. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. घ्या भाजी भाजी भाजी, पालक मेथी शेपू. ओ भाऊ घ्या ना भाजी. कशी दिली? मेथी 2 रुपयाला एक गड्डी. पाहू द्या बरं. लय महाग दिली. नाही ना भाऊ, गावरान आहे. 5च्या 3 दे. बरं घ्या. दे मग 3. घ्या भाजी भाजी भाजी. भाजी घ्या, भाजी आहे. ताजी ताजी भाजी घ्या. भाजी घ्या भाजी. हाय वेदांत, ते बघ आर्यभट्ट. आर्यभट्ट शून्याचा शोध यांनीच तर लावलाय. अरे बाब्या, भाजी काय विकतोस? गणितात आलेले अंडी विक. सांग बर का, 7 किती? अरे त्याला गणितच येत नाही, तो काय सांगेल? बाब्या आला का रे? जा हातपाय धुवून ये लवकर, मला मदत कर. आलोच. बाब्या काय झालं रे? बाब्या, हा पापड पाय. तयार व्हायच्या अगोदर याला ना ओळख होती ना आकार होता. सकाळी कसा मऊ असतोय बघ, नुसतं बोट लावलं ना तरी वागतो. पण आता बघ कसा कडक तयार झाला. उन्हात भाजावं लागलं त्यासाठी याला. दिवसभर अंगावर ऊन वारा घेतला तेव्हा कुठं तयार झाला हा पापड. हे ऊन असतं ना, त्यामुळेच पापड तयार होतो बाबा. अगं अक्का, उन्हामध्ये पापड तयार होते, पण मला त्या उन्हाचे चटके बसतात. अरे जेवढं ऊन तुला लागल ना तेवढंच तू लवकर तयार होशील बघ. ते ऊन तुला त्रास नाही देत, तर तुला घडवायला मदत करतं. दे पापड. बाब्या, जरा अभ्यासाकडे लक्ष दे. तू गणिताचा मास्तर भेटला होता आज डीपी जवळ. म्हणी पोराला काही गणितच येत नाही, ढय म्हणे गणितामध्ये नुसतं. खरंय खरे? अरे अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सगळी इज्जत घालवली तू आज मी. अरे अभ्यासाकडे जरा लक्ष दे बावळटा. पाणी देऊ का तुम्हाला? नको. का ग, पाणीने घेऊन बसली का ग? काही वाढू का तुम्हाला? नको नको. बाळा तू घे काहीतरी. दे दे त्याला, दिवे लावलं त्यानं. जेवताना काय रागवता लेकराला? घे बाळा. याला दे ना भाजी जरा. का तेच लाड काय तुआ? घे रे.
बाब्या काय काय केलं आज दिवसभर? आज मी बाजारात भाजीपाल्याचा 60 रुपयाचा हिशोब केलाय आणि मी तो मामाला दिलाय. बरं बरं. काय काय विकलं मग बाजारात? मी आज विकलं 20 शेपूची भाजी, 10 पालकाची भाजी आणि 5 मेथीची भाजी. आणि याचे मिळून सगळे 60 रुपये झाले बाय. हो. बापरे. बाब्या, तुझा बाप म्हणतो तुला शाळेतलं गणित काहीच जमत नाही म्हणून. मला त्या शाळेतल्या गणिताचं काही माहीत नाही बाबा, पण तुझा व्यवहारातला हिशोब मात्र अचूक आहे बरं का. बाब्या, आकाशातले तारे किती मोज बरं. 1 2 3 ओ वातावरण पेटलंय आणि बघूया या पेटलेल्या वातावरणात कोण कशी बाजी मारता येते. आणि तुम्हाला माहिती आहे का, अंतिम सामन्यामध्ये 2 दुश्मन, कट्टर दुश्मन एकमेकांसमोर आहे. बाकीची टीम कुठे आहे रे? विष्णू कुठं दिसत नाही. स्पंदन बोलवायला गेलेला आहे. तो आला स्पंदन. काय रे, काय झालं? माझा विष्णू दादा पडला कशावरून? रस्त्यात, सायकल वरून पडला खाली. तो खेळायला नाही येऊ शकत. बर बर, शांत हो शांत हो. ए, विष्णूच नाहीये तर कसा खेळायचा सामना? हार तर निश्चितच. करे आता हार तर निश्चित. सर, मी खेळू विष्णूच्या जागी. तुला कबड्डीचं का म्हणता काय येत नाही. चाललाय कबड्डी खेळायला चिरकुट. वय घरी. चला चला, न्यू हायस्कूलची टीम लवकरात लवकर मैदानात या. सामन्याची वेळ निघून जात आहे, लवकरच या. ए बाब्या, थांब. न खेळता हरण्यापेक्षा खेळून हारा. चल ये खेळ. खेळा. न खेळता हरण्यापेक्षा खेळून हारा. चला. जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 1997. आयोजक वेणुताई चव्हाण हायस्कूल, येनाड, सिडको, औरंगाबाद मध्ये मी श्याम शिंगारे तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहे पंच अक्षय मोरे. आणि आज आपण बघणार आहोत कबड्डीचा असा जबरदस्त सामना की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटल टॅकल, अँकल होल्ड, जबरदस्त अशा ग्रिप आणि सुपर रेड. आणि आपण इथं बघू शकतो दोन्ही टीम समोर येऊन उभ्या राहिल्या आहेत. आज बघूया कोण जिंकतंय ते. आणि ही पहिली रेड महाराष्ट्र स्कूल कडून येतोय खेळण्यासाठी कुणाल. बघूया कुणाल जिंकतो का हरतोय ते. हे काय इथं सामना सुरू झालेला आहे. अरे टेन्शन दिसतंय. न्यू हायस्कूल वर टेन्शन दिसत नाही. हे काय इथं 2 पॉइंट महाराष्ट्र स्कूलला. आणि आता न्यू हायस्कूल कडून येतोय बजरंग. बघूया बजरंग काय करतोय ते.
सगळे खेळाडू बजरंगवर डाव रोखून बसलेले आहेत. बघूया बजरंग वाचतोय का हारतोय ते. आणि हे काय, बजरंग चपळीने खेळतोय पण हे काय, इथं त्याला धरलंय आणि इथं महाराष्ट्र स्कूलला अजून एक पॉइंट. हायस्कूलची रेड. बघूया इथं जिंकतो का हारतोय ते. अरे वा 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 वा, इथं महाराष्ट्र स्कूलचं खातं उघडलंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोश दिसतोय. आणि यो जबरदस्त डॅश. पण हे काय, पण इथं तर खेळाडूने रेषा ओलांगली. म्हणजे काय, महाराष्ट्र स्कूलला अजून एक पॉइंट. इथं न्यू हायस्कूलची टीम जरा कमजोर दिसते. खेळाडूंचा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय की आम्ही पण जिंकणारच. आता बघूया हा खेळाडू काय करतोय ते. मला तर वाटतंय महाराष्ट्र स्कूल जरा वरचढच भरते. न्यू हायस्कूल कारमाड. जबरदस्त असा डॅश मारला इथं विद्यार्थ्यांनी. जबरदस्त असा डिफेन्स. आता इथं रेड. आता ही रेड सांगू शकते की पहिल्या हाफ मध्ये महाराष्ट्र स्कूल जिंकल का हरल ते. बघूया काय करतो आता ह्यो खेळाडू ते. खेळाडू चांगलीच चकाकी दाखवतोय, पण इथं डिफेन्स पण भारीचे बर का. अरे वा, काय ताकद लावली या खेळाडूने. आणि इथं 3 पॉइंट. सगळ्या न्यू हायस्कूल टीम मध्ये खुशीचा माहोल. आणि आता इथं आपण बघतोय दोन्ही टीम आपलं कोड चेंज करताय. मित्रांनो, तुम्हाला सांगतो इथं महाराष्ट्र स्कूल जरा न्यू हायस्कूलवर जरा भारीच भरते बघा. आणि पहिल्या हाफचा स्कोर आहे महाराष्ट्र स्कूल 15 पॉइंट आणि न्यू हायस्कूल फक्त आणि फक्त 7 पॉइंट. आणि इथं दुसरा हाफ सुरू झालेला आहे. बघूया आता कोण बाजी मारता येते. ही निर्णायक घडी आलेली आहे आता. बघूया खेळाडू तर चपळी दाखवतो. आणि हे काय, पकडला. अरे 2 पॉइंट महाराष्ट्र स्कूलला. पण एकंदरीत दृश्याहून कळतंय इथं न्यू हायस्कूल करमाड महाराष्ट्र स्कूल समोर जरा फिकीच पडते पा.
का इथं आता खेळाडू पण आपली ताकद लावताय. दोन्हीकडून दोन्ही टीम सज्ज झाले बरं का. सगळ्यांमध्ये जिंकण्याची उमेद दिसते. पण हे काय, इथं प्रत्येक खेळाडू बाद होताना दिसतोय आपल्याला न्यू हायस्कूल करमाडचा. आणि आता ही शेवटची रेड. न्यू हायस्कूलला जिंकायला लागतात 4 पॉइंट आणि समोरची महाराष्ट्र स्कूल जवळजवळ हे सामना जिंकलेलेच आहे. आणि आता ही शेवटची रेड ठरवू शकते न्यू हायस्कूल जिंकणार की नाही. आणि 4 पॉइंट सुपर रेड मारलेले आहे आणि न्यू हायस्कूल जिंकलेले आहे. तुमची परिस्थिती किती बिकट असू द्या, जर तुमच्यामध्ये जिंकायची जिद्द असेल तर तुम्ही न्यू हायस्कूल सारखा विजय प्राप्त करू शकता. खूप 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 शुभेच्छा इथे न्यू हायस्कूलला. माझ्या आबाने मॅच जिंकवली. आबा 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 तूच खरा राजा. 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 मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले. या बा चल की लवकर, कॉलेजला जायला उशीर होतोय. आलो आलो. सोमी ना काय टाइमपास यार नुसता. अरे त्याचं रोजच झालंय. हा बघ आला बघ. काय रे, चल की लवकर, किती उशीर. लवकर आवर जा न जरा. तिथं 11 किलोमीटर जावं लागतं आपल्याला. सायकलवर जायचंय ना. अरे पण ते मास्तर ओरडतं ना. आबा तुला माहिती आहे ना, आपल्याला 11 किलोमीटर सायकल चालवून कॉलेजला जावं लागतं ते. अरे मग चांगले ना. रोज आपण 11 किलोमीटर सायकलवर गेलो तर विचार करा, पुढे चालून आपली शरीरयष्टी किती चांगली बनेल. हा, आणि शरीरयष्टीच आपली खरी संपत्ती आहे. आणि जर ही संपत्ती टिकवायची असेल तर आपल्याला दररोज सूर्यनमस्कार करावे लागतील, व्यायाम करावा लागेल. कळलं का? व्यायाम तर ठीक आहे, पण एवढीच मेहनत जर तू अभ्यासात घेतली ना, DEDला नंबर लागेल, तुझं आयुष्य पलटून जाईल. मला तर वाटतं माझी 12वीत निघते का नाही. बरं चला आता उशीर होत नाही का? आणि तुला सांगतो, या शाळेतली मुलंसुद्धा रोज न चुकता सूर्यनमस्कार काढतात म्हणजे काढतात. कारण आबाला त्याच्या गुरुने सांगितलेलं की आयुष्यात काहीही झालं तरी रोज सकाळी न चुकता सूर्यनमस्कार काढायचा म्हणजे काढायचा.
आणि तेव्हापासून म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून तर आजपर्यंत न चुकता आबा सूर्यनमस्कार काढतो आणि तेच संस्कार त्याने या विद्यार्थ्यांमध्ये पण रुजवलेत. नमस्कार सर, ही घ्या मिठाई. अरे वा, कशाबद्दल? सर, तुमच्या उत्तम शिकवणीमुळे व संस्कारामुळे आमच्या पूजाचा नंबर रत्नागिरी मेडिकल कॉलेजला लागला. वा वा, खूप अभिनंदन. रत्नागिरी, खरा संघर्ष तर इथूनच सुरू झाला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बसा. नवीन आलात? बर, नाव काय? बाबासाहेब प्रभाकर मोराळकर. बाबासाहेब प्रभाकर मोराळकर. बर, कुठनं आलात? सावंगी, औरंगाबाद. सावंगी, औरंगाबाद. बर, ठीक आहे. आपल्या हॉस्टेलचे काही नियम आणि अटी आहेत, ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतील बरं का. सकाळी 5 वाजता पाणी येत आहे, 6 वाजताच पाणी संपायला लागतं आहे. हां, मग दिवसभर पाणी नाही बरं का. हां, आणि हे मेसची काय सुविधा? मेस वगैरे काही नाही बाबा आपल्याकडं. स्वतःचं जेवण स्वतःच्या हाताने बनवायचं आणि स्वतःचे कपडे स्वतःच्याच हाताने धुवायचे बरं का. हां, इथं शिक्षणासोबत स्वावलंबी कसं बनायचं हे बी शिकवलं जातं. अरे ये की बस. हो. मग नाव काय तुझं? बाबासाहेब. अरे पूर्ण नाव? बाबासाहेब प्रभाकर मोराळकर. मग बाबासाहेब कुठला आहेस? सावंगी, औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे आपले मराठवाडा ना? H2 ची कमी आहे तिथे. म्हणजे? अरे H2O, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1, पाण्याची कमी आहे ना तिथे. हो. बरं, पाण्यावरनं आठवलं, 5च्या आधी आपल्या हॉस्टेलमध्ये आंघोळ करून घ्यायची बरं का. नाहीतर कसं आहे, 5च्या नंतर आपलं हॉस्टेल पण मराठवाडाच होऊन जातं. तशी सवय आहे मला सकाळी लवकर उठायची. बरं, असू दे, तू कर आराम. मी माझं इलेक्ट्रॉन प्रोटॉनचं कोडं सोडवतो. परशुराम. काय रे आबा? चल ना, थिबाला जाऊया आपण. थिबा? अरे इथं एवढा अभ्यास पडलाय. बस. अरे बस की. दादा 2 चहा सांगा. मला चहा नको. अरे घे रे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज दॅट फोर्स F1 इक्वल्स टू M1 into 1r². मोमेंटम त्याचं कसं आहे ना आबा, चहाचा एक टप्पा मारला की बघ अभ्यासात कसं मन लागते.
काय रे सारखं अभ्यास अभ्यास अभ्यास. इथे सर्वजण अभ्यासच करत बसतात सारखं. मला तर असं वाटतं इथे सर्वजण पुस्तकी किडे होऊन बसलेत. किडा, पुस्तकी किडा तू पण होशील. कारण की कसं आहे ना आबा, हे BEd कॉलेज आहे. आपल्या 10वी-12वी सारखं नाही की फक्त पास व्हावं लागतं. इथे चांगल्या मार्कांनी पासही व्हावं लागतं आणि मेरिटमध्ये यावं लागतं. समज मेरिटमध्ये नाही आलो तर? मेरिटमध्ये नाही आलो तर आबा, हे आयुष्य कचऱ्यासारखं होऊन जातं. काही जमाना काही सुचना कुठं आयुष्य चाललं इसकटून गेलं आज हे माझं पाहिलेलं सपान मायेची कूस बापाचा धाक उमेदीची साथ लेकराच्या या सुखा पायी जिराबली मातीत रात्रीचा झाला दिसाची झाली रात रोज रोज जातो मी भयान अंधारात 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 गुंतुनी गुंतत चाललो थांबवाया हात नाही संपत चाललो जगण्याची भीती झाली मरण्याची अवदसा वाट दाखव देवा कुठली रे खरी दिशा किती जगाव कुठं मराव संपली रे आशा कुठली खरी दिशा रात्रीचा झाला दिसाची झाली रात रोज रोज जातो मी भयान अंधारात 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 आबा, अरे आबा, काय झालं तुला? काय दशा करून घेतली स्वतःची? बघ, शेवटी तू सुद्धा पुस्तकी किडा झालास ना. किडा जर मी नापास झालो ना तर हे आयुष्य सुद्धा ना किड्या मोगड्यासारखं होऊन जाईल रे परशुराम. मला मेरिट मध्ये यायचंय पण मी पासच होतो का नाही याचंच टेन्शन आहे मला.
अरे हो, पण एवढं टेन्शन घेऊन अभ्यास होतोय का तुझा? काही लक्षात राहतंय का तुझ्या? नाही. काय करू मी? मला कळत नाहीये. मी या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण होत नाहीये. ते निगेटिव्ह विचार. तिकडे आई वाट बघतेय. अरे बापाने सारा गावात सांगितलं की माझा पोरगा मोठा मास्तर होणार आहे. जर मी नापास झालो ना तर आई वडिलांना काय तोंड दाखवणार आहे? नाही. अरे आबा, तू पेपर देण्याआधीच मार्काचा विचार करतोयस. नाही, मी त्यांना नाही तोंड दाखवू शकत. आबा नाही परशुराम. अरे आबा, शेवटी तू सुद्धा पुस्तकी किडा झाला आणि मेरिट मध्ये आयुष्य. अरे एवढा सोपा लसावी बसावी येते तुला. अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सगळी इज्जत घालवी तू आत नाही. मला माफ कर ग. तुझा आणि भाऊचा लय विश्वास होता माझ्यावर. मी मोठा मास्तर होईल, मोठा माणूस बनल, पण शक्य नाही ग मला. हे लय मोठी स्पर्धा आहे ग इथं. मी नाही टिकू शकत. माझ्यामुळे तुमचं नाव पण खराब होईल. मी नापास झालो तर काय तोंड दाखवू तुम्हाला? त्यापेक्षा मी मेलेलं बरं. अक्का, ए माय, बापू, भाऊ, दादा, फुटाने घ्या हो दादा. नको मला, जातो. घ्या हो दादा, मला शाळेची फीस भरायची. 2 पैसे मिळाले की शाळेची फीस भरेल मी. धन्यवाद दादा.
भूतकाळाला चिटकून राहिल्यास वर्तमान काळ अवघड वाटतो आणि भविष्यकाळ शक्य वाटू लागतो. अरे आबा, हे आबा, बोल. तुला माहितीये काय झालंय ते? काय झाले? अरे तू चांगल्या मार्काने पासही झालाय आणि मेरिट मध्ये आलायस. परशुराम, आपण कचरा नाही आहोत. कर्मण्येवा अधिकार असते, मा फलेषु कदाचन. अरे हो, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सुभाष मामा आहेत का? हो, या ना. मामी, हे हार. काय गडबड चालली? काही नाही, ते गीताला पाहायला पाहुणे येणार होते. बसा ना. आमचा मुलगा BEd झालेला आहे, सरकारी ड्युटीला आहे, बंगला आहे, गाडी आहे. बघू आता, हिला पण आवडलं पाहिजे. छान झाले हा पोहे. कसा वाटला आमचा रोहन? माफ करा. पण मी हे लग्न नाही करू शकत. गीता इतका चांगला मुलगा आहे, त्याला सरकारी नोकरी आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, अजून काय पाहिजे तुला? गीता, अगं किती मुलं दाखवायचे? मुलगा श्रीमंत नसला तरी चालेल, त्याच्याकडे गाडी बंगला काही नसलं तरी चालेल मामा. तो सामान्य असला ना तरी मला चालेल, पण मी ज्या आध्यात्मिक कार्याला जोडले गेलेले ना, तो त्यातला असला तरच मी लग्न करणार.
हे असं का बघतात माझ्याकडे? काय चाललंय यांच्या मनात? चौकाईतून अरे देवा, अरे काय म्हणजे मी? आबा त्याच्या स्वप्नांप्रती एवढा एकनिष्ठ होता. आबा दररोज 22 किलोमीटर सायकलवर प्रवास करून शिकवायला जायचा. परंतु साहेब नमस्कार. तू कोण? मोरे? मोराळकर. कोण मोराळकर? हा बसा बसा. काय काम काढलं? मी आपल्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय. आपलं बोलणं झालं होतं, तुम्ही 3 वर्ष मोफत सेवा करा, त्यानंतर आपण परमनंट करून घेऊ. हे बघ मोराळकर, सध्या मार्केटमध्ये काय रेट चालू आहे तुला माहीत आहे? रेट? हा. कसला रेट? शिक्षक व्हायचा रेट. लक्षात आलं? 15 लाख रुपये असतील तरच तुला शिक्षक होता येईल. 15 लाख? हो. अहो साहेब, मी कुठून आणू 15 लाख रुपये? तो तुझा प्रश्न आहे. हे बघ मोराळकर, पैशाची बॅग घेऊन बरेच लोक माझ्या मागे लागलेले आहेत. तुझ्याकडे जर 15 लाख असतील तर माझ्याकडे यायचं, नाही तर तुझा मार्ग तुला मोकळा आहे. लक्षात आलं? अहो पण साहेब, मी तर आपल्या संस्थेचा माणूस आहे. 3 वर्ष निस्वार्थ संस्थेची सेवा केली मी. ते मला काही आठवत नाही. पैसे असतील तर माझ्याकडे यायचं, नाही तर तू तुझं तोंड काळं कर. लक्षात आलं? पैसे भरायची लायकी नाही आणि चालले शिक्षक व्हायला. साहेब माहितीये मला, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, पण जर नोकरी लागण्यासाठी मला पैसे भरावे लागत असतील ना, तर मी लाथ मारतोय नोकरीवरती. मी दाखवतो आता हा सामान्य माणूस काय करू शकतो ते. धन्यवाद. आणि इथून सुरुवात झाली एका सामान्य माणसाच्या असामान्य कार्याला. आबाचे शहरामध्ये एक नाही तब्बल 4 क्लासेस होते, मोराळकर कोचिंग क्लासेस या नावाने. त्या क्लासेसने त्यांना पैसा, प्रसिद्धी सगळं काही दिलं. पण मग एवढं सगळं सुरळीत चालू असताना त्यांनी क्लासेस बंद करण्याचा निर्णय का घेतला? बघा ना, किती निवांत झोपली आहेत ना. आता काय दररोजच आहे त्यांचं. गीता, आपली मुलं पण गाडीतच मोठी होत चालली ग. काय करावं, एवढे क्लास ओपन केले, 10 वाजतात ग घरी जायला.
गीता, किती दिवस चालायचा ग प्रवास असा? बघ ना, आपल्याकडे पैसा आहे, सगळं काय आहे, पण मनात कुठेतरी खंत वाटते ग. मला ना ते क्लासेस कंटाळवाने वाटतात ग. नाही ते स्वतःसाठी वेळ आहे ना आपल्या लेकरांसाठी. बघ ना किती धावपळ होती आपली. सकाळी 10 वाजता क्लास सुरू झाले की संध्याकाळपर्यंत आपण फक्त काम 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 करत राहतो ग. गीता, मला समजत नाही ग, पण माझं मन असं बेचैन झालंय. काळजी नका करू. आपल्याला 11-12 वर्ष झाली ग क्लासेस सुरू करून. खूप कष्टाने आपण हे चालू केलंय. बघ ना, मला जे घडवायचंय, जे करायचंय, जी माझी स्वप्न आहेत, ती मला आता कुठेतरी थांबल्यासारखी वाटतात ग. या क्लासेसमुळे मी कुठेतरी अडकल्यासारखं झालोय. एक दिवस सगळं ठीक होईल. असो, बघूया काय होते ते. काळजी करू नका हो. सगळं व्यवस्थित होईल. परमेश्वर आहे आपल्यासोबत. भगवंतावर विश्वास ठेवा. हॅलो. हॅलो सर, फ्री आहात का? हो हो, फ्रीच. सर, मला महत्त्वाचं बोलायचं होतं. बोला. सर, मी उद्यापासून क्लासेस सोडतोय. काय? पण का? सर, ॲक्च्युली माझा PhD साठी नंबर लागला आहे, तर मी जॉब कंटिन्यू नाही करू शकणार. हो सर, ऐनवेळी मी कुठे शोधणार शिक्षक? सर, आय एम सॉरी सर. आओ. नाही 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 नाही, आय एम सॉरी सर, पण माझ्या ॲग्रीमेंटनुसार मी हे करू शकत नाही. सर, माझा PhDला नंबर लागला आहे. बिलकुल नाही. अहो सर, मी पालकांना काय उत्तर देणार आहे? सर, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आय एम सॉरी. सर, तुम्ही मुलांच्या भविष्याचा जरा विचार करा. 2 महिन्यावर परीक्षा आल्यात, अजून सिलेबस कंप्लीट नाहीये. या 11th आवरला मी दुसरा टीचर नाही शोधू शकत आता. ठेवतो सर. थँक्यू. शे.
उठा ना. अहो अहो उठा ना. अहो अहो गीता, अहो उठा ना. काय? अहो उठा. काय? उठा. अहो हा सुमित कुठे? सुमित कुठे? अहो सुमित कुठे? देवा पांडुरंगा, बरं झालं काही वाईट घटना नाही घडली. पोरग गाडीत विसरलं होतं. तुला काही वाटलं का? वाणितींचं लेकरू गाडीत विसरलं होतं. काही करता काही झालं असतं तर मेलं असतं, काही झालं असतं तर काय पाहिलं असतं. 4-4, 5-5 क्लास चालितो नुसतं लेकरं बाळाकडे लक्ष देत नाही. एवढा धावपळ करतो ते करतो, काही आहे का उपयोग? लेकरामध्ये लक्ष नाही तर पोरा इकडे काही लक्ष आहे का? पोरं असेच मोठे होऊन चालले. खलास करतो का काय करतो? मुलं कुठं राहते, तू कुठं राहतो? मुलं गाडीतच मोठे होत चालले. जरा ध्यान दे ना मुलावर. कधी 12ला येतो, कधी 11ला येतो, कधी 1ला येतो घरी. मी एक निर्णय घेतलाय, क्लासेस बंद करण्याचा. अहो हे काय बोलताय तुम्ही? चला बरं उठा, आपल्याला लई उशीर झालाय. चला जायचंय आपल्याला. निर्णय झालाय माझा. काय करणार आहे मग तुम्ही?
अरे आबा काय झालं, एवढं तातडीनं का बोलवलंस? किरण, काल रात्री सुमेधचं. अरे हो, आलं माझ्या कानावर. बरं झालं, काही वाईट नाही घडलं. बघ ना किरण, 12 वर्ष झाली मी या क्लासेसच्या व्यवसायात काम करतोय. एक तर पूर्ण झालाय. बघ ना, आज माझ्याकडे 4 कोचिंग क्लासेस आहेत, 2 MSCIT सेंटर पण आहेत. पैसा, गाडी, सर्व काही आहे. अरे सगळं काय आहे तुझ्याकडे, मग टेन्शन कसलंय? ज्या हेतूने मी D.Ed B.Ed केलं, त्यामध्ये शिक्षकाची जी व्याख्या सांगितली आहे ना, ती मला या क्षेत्रात कुठे पाहायला मिळतच नाही रे. विद्यार्थ्याचं आणि एका शिक्षकाचं नातं काय असतं ते मला या व्यवसायात कुठे पाहायला मिळतच नाहीये. मला माझ्या विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करायचे, त्यांच्यातल्या वेगवेगळ्या कला जागृत करायच्यात, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रनिष्ठा, प्रेम, इतरांप्रती आदर हे सर्व निर्माण करायचे. किरण, मी एक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ती शाळा ना खूप वेगळी असेल. त्या शाळेची ना कुठेच जाहिरात नसेल. त्या शाळेचा पाया आपल्या भारतीय संस्कृतीने, आपल्या संस्काराने, आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने रचलेला असेल. हे बघ किरण, तुला माहिती आहे, मी तुला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. आणि माझ्या या निर्णयामध्ये तू माझ्या सोबत असशील अशी मी अपेक्षा करतो. आबा, किती सुंदर संकल्पना आहे तुझी. मी तर म्हणतोय तू लवकर सत्यात उतरव. मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. मातीचा सुगंध येथे आणि आकाशाची शांती, संघर्षाची गाथा प्रत्येकाला स्फूर्ती. तो एक विचार होता आणि तो एक ध्यास. आबा आबा तूच खरा राजा, आबा आबा तूच खरा राजा, आबा आबा तूच खरा राजा, आबा आबा तूच खरा राजा. गाव खेड्यात जन्मलेला, शहरात वाढलेला, माणुसकी जपलेला, कष्टाने जिंकलेला तो एक विचार होता आणि तो एक ध्यास. तू होता, तू आहे आणि तू असशील सदा. आबा आबा तूच खरा राजा, आबा आबा तूच खरा राजा. बळ हे मनात तू साठवून लढलास रे, हिम्मत उरात तू घेऊन जिंकला रे. आबा तुझी स्वप्ने ही आकाशी झेप घेई, ध्यास फक्त लढण्याचा तर अशक्य ही शक्य होई. आबा तू आमची आस र, आबा तू आमचा ध्यास र, जीवनाच्या पानावर तू कोरला इतिहास र. आबा आबा तूच खरा राजा, आबा आबा संस्कार
आबा आबा तूच खरा राजा आबा आबा आमचा अभिमान आहे आणि तू असशील सदा आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा. आणि तुला सांगतो, अवघ्या 23 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास अवघ्या 5 वर्षामध्ये 800पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. आणि आबाच्या या कामाची कीर्ती आहे ना, देशातच नाही तर विदेशातही पोचले बरं का. हो, एका सामान्य माणसाने असं असामान्य कार्य करून दाखवलं तर त्याची चर्चा देशात काय विदेशातही होणारच. आणि मीही त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल ऐकलंय. बाबा, हा आवाज कसला? आपण ज्यांची आतुरतेने वाट बघतोय त्या मोराळकर सरांच्या आगमनाची. बाबा, मोराळकर सर नाही, आबा. आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा आबा आबा तूच खरा राजा. गाव खेड्यात जन्मलेला शहरात वाढलेला माणूस की जपलेला कष्टाने जिंकलेला तो एक विचार होता आणि तो एक ध्यास. सर, तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? मॅडम, खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. मुळात एखादा यशस्वी झालेला जो माणूस असतो त्याच्या मागे त्याचं स्वतःचं कर्तृत्व नसतंच मुळे कधी. तर या कर्तृत्वामागे खूप लोकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असतात. जसे की बघा ना, माझं कुटुंब असेल, माझे आप्तसोखी असेल, माझे धर्मपती असेल, त्यांचा खूप मोठा वाटा या यशामध्ये आहे. त्याचप्रमाणे याही पेक्षा मी जे श्रेय देतो माझ्या विद्यार्थ्यांना, ह्या विद्यार्थ्यांनी मला आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. कारण हा ज्ञानदानाचा प्रवास, ज्ञानार्जनाचा प्रवास मागील 18 वर्षापासून मी करत आलेलो आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांनी मला खूप काही शिकवलं. मी मुलांना किती शिकवलं याचं मोजमाप, याचं मूल्यमापन माझ्याकडे नाही, परंतु या मुलांनी मात्र मला खूप काही शिकवलं. आणि या शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रवास हा संपूर्ण जीवनभर असेल. त्यामुळे हे सर्व श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यानंतर तुम्ही पालकांना सुद्धा मी देऊ इच्छितो की त्याने या शाळेला मोठं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर गीता मॅडम, एक प्रश्न तुमच्यासाठी. तसं बाबांनी मला तुमच्याविषयी बरीचशी माहिती दिली आहे, पण तरी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शाळा आणि संसार या दोघांमधला समजा तुम्ही कसं साधला? शाळा आणि संसार. शाळा हाच संसार आहे आमच्यासाठी. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, अवघाची संसार सुखाच्या करीना. तर मुलांमध्ये आम्हाला समरस होण्यासाठी खूपच आवडतं. आणि संसार वेगळं का, तर शाळा हाच संसार एक आमची व्याख्या आहे की जीवनच हे शाळेसाठी आपण समर्पित करतो. तर हेच आहे की संसार आणि शाळा एकच आहे आमच्या. पुराळकर सर, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे विद्यार्थी झाले. आणि माझ्या यशामागे प्रथम त्या विद्यार्थ्याचा वाटा आहेच, सिंहाचा वाटा आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. या विद्यार्थ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की
लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती। कोशिश करने वालों की